बैठकीला उपस्थित असलेले सन्माननीय पीटर साहेब, सन्माननीय उपाध्यक्ष हिरवळ साहेब, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, या राज्यामधून कानाकोपऱ्यामधून आलेले सर्व बंधू भगिनी, मी खरं शासनाचा प्रतिनिधी, त्याच्यामुळे मला काही जास्त बोलता येणार नाही। मला राजकारणात येऊन 30 वर्ष झाले। 30 वर्षामध्ये सर्वात जास्त उत्तर कदाचित दुसऱ्या समाजाचं अतिक्रमण होत असताना त्याची उत्तर मी दिलेली आहेत। त्याच्यामुळे आतापर्यंत सुदैवानं एकही समाज आपल्या आदिवासींमध्ये घुसला नाही 30 वर्षामध्ये। आता पुन्हा एक अतिक्रमण एक सोडून 3-4 अतिक्रमण आलेली आहेत, अजून तुम्हाला माहिती नाही बाकीचे। मी एकदा तर नागपूर अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी असे नवीन 3 अतिक्रमण आले। मी त्या दिवशी टाळले, ते सभागृहात गेलो नाही। आता म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की याची मला सवय झालेली आहे। हे अतिक्रमण येतात, हे अतिक्रमण सातत्यानं कसे परतवायचे याची सवय बऱ्यापैकी झालेली आहे। मी पहिली गोष्ट तर सांगतो की हे बोगस आदिवासी सर्टिफिकेट देण्याच्या बाबतीमध्ये मी एक सुस्पष्टपणानं माझं व्ह्यू आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये एकही बोगस सर्टिफिकेट दिलं गेलं नाही पाहिजे, या मताचा मी आहे। परंतु याच्यामध्ये अधिकारी वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या प्रकारे करतात, पण माहिती आहे की हा बोगस आहे, याला खोटा दाखला किंवा जात पडताळणीचं सर्टिफिकेट देण्याचा प्रयत्न करतोय। अशाला मी कुठल्याही मोठी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीने मला फोन केला किंवा त्यांच्या घरातलं असेल तरी मी कधी दिलं नाही। म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातला माझ्या पक्षाचे उपाध्यक्ष, उपमुख्यमंत्र्यांच्या यांच्या म्हणजे जवळची माणसं असलेल्यांची मी सर्टिफिकेट दिली नाही। ते माझ्या स्वतःच्या पक्षामधले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील, पंचायत समितीचे सभापती असतील किंवा अशा पद्धतीचे बरेचसे पदाधिकाऱ्यांचे दाखले मी रद्द केले। एका मुख्यमंत्र्याने तर विचारलं की मुद्दाम याने दाखला रद्द केला का विचार। आमच्या कमिशनरला फोन लावून विचारत होते, ते डॉक्टर गावितने केलं का म्हणून असं विचारत होते। ते सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कुठल्यालाही खोटा दाखला द्यायचा किंवा कुठलाही समाज जो बिगर आदिवासी आहे तो आदिवासींमध्ये घुसायचा मी आहे तोपर्यंत तरी होऊ देणार नाही, स्पष्ट। पण आता विषय थोडासा गंभीर असा झाला आहे की कायद्याने तर घुसता येणार नाही। कायद्याने काही स्टेप्स ठरवून दिलेल्या, पायऱ्या ठरवून दिलेल्या, त्या पायऱ्याप्रमाणे धनगर हे घुसू शकत नाही। तसं सुप्रीम कोर्टाने पण सांगितलं आहे, हायकोर्टाने पण सांगितलंय, क्लिअर कट आहे, एकदम स्पष्ट आहे। परंतु कसं असतंय की राजकारणामध्ये काही गोष्टी अशा घडतात, बघून घेऊ कायद्याने काय होईल ते, कायद्याने बघून घेऊ कायद्याने काय होईल ते, काढून तर टाकू एक का, असं सुद्धा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही।
म्हणून त्याच्यासाठी स्ट्रॅटेजिकली माझ्या स्तरावरून काय काय करायचं ते मी करतो आहे. मी आणि हिरवळने सांगितलं तसं काही गोष्टी मला बोलता येत नाही, ते हिरवळ बोलतात असं समजून चालायला हरकत नाही. ही बैठक घ्यायची, ते मला म्हणाले काय करायचं काय नाही कसं करायचं. मी त्यांना सांगितलं काय करायचं ते, आणि त्या पद्धतीने हिरवळ करत असतात. काय आहे, मी ऐकत नाही. मी कोणी सांगितलं तरी मी ऐकत नाही. हे त्यांना माहीत झाल्यामुळे ते हिरवळांना फोन करून बोलून घेतात आणि हिरवळांना सांगतात जरा हे असं करायचं तसं करायचं तसं म्हणून हिरवळला सांगत असतात. आणि त्याच्यामुळे काय आहे, माझा जास्त संबंध येत नाही. कारण विषय असा आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांनी मला सुरुवातीला, मी आता जेव्हा मंत्री झालो तेव्हा 15 दिवसामध्ये जरा 2-3दा मंत्रिमंडळात थोडं आमचे बोलाचाली झाल्या. तेव्हापासून ते सहजासहजी या अशा विषयांवर मला बोलवत नाही, चर्चा करत नाही माझ्याशी. ते थोडं इनडायरेक्टली काही गोष्टी करायचा प्रयत्न करतात. पण मी स्पष्टपणानं सांगितलंय सेक्रेटरीना, कुठलीही फाईल माझ्या परस्पर जाणार नाही. ती फाईल माझ्या थ्रूच गेली पाहिजे. आणि मग मी बोल्डपणानं काय फाईलवर लिहायचं मी लिहितो, जेणेकरून ती फाईल पुढे टिकली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं मी त्या पद्धतीने जात असल्यामुळे सध्या तरी धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये मी काही गोष्टी सांगायच्या ते हिरवळांना मी बोललो आहे. पण कायद्याने होणार नाही, कायद्याने ते घुसू शकत नाही, हे स्पष्ट आहे. दुसरे गोवारींच्या बाबतीमध्ये त्यांनी मुदत मागितली गोवारींना, पण स्पष्ट ते ट्रायबल मध्ये येत नाही अशा पद्धतीचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय असल्यामुळे तोही विषय नाही. परंतु अशा पद्धतीचे हे प्रयोग करतात. खरं तर मी तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद याच्यासाठी देतो की माझ्या 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून एकत्र आले ही पहिलीच वेळ मी बघितली. 30 वर्षात असं कधी बघितलं नाही की आपण सर्व एकत्र आलात. पण एकत्र आलात तर तुमची लढाई ज्या पद्धतीनं होईल त्या पद्धतीनं जाल अशी अपेक्षा धरून बोलतो आहे. कारण कसं होतं, आपण एकत्र कधी आलो नाही आणि त्याच्यामुळे आपली ताकद दिसत नाही. बाकीच्यांना काय वाटतं की आपण 47 समाज आहोत. जे 47 समाज एकत्र येऊ शकत नाही. धनगरांमध्ये पण आहेत काही, परंतु त्यांना वाटतं की ते सोपं आहे आणि म्हणून अशा वेळेला ते असे प्रयत्न करत असतात. आणि तशाच प्रयत्नाचा एक भाग म्हणून ते हे करतायत. तर त्या दृष्टिकोनातून सध्या तर काही लिगली काही होणार नाही. इलिगली काय झालं तर थोडस मी त्याच्याकडे लक्ष ठेवून आहे, होऊ तर देणार नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं तसं धनगराच्या बाबतीमध्ये. परंतु दुसऱ्या पेशाच्या बाबतीमध्ये सांगायचं, हा पेशा विषय तसं भरतीचा हा सामान्य प्रशासन खात्याकडे येतो. त्याच्यामुळे हे पेशाच्या बाबतीमध्ये माझंही इकडे तेवढं लक्ष नव्हतं. परंतु ज्या वेळेला मुलं काही माझ्याकडे आले तेव्हा दुसऱ्या समाजाचे पोरं सुप्रीम हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात गेले त्यावेळेला मी माहिती घेतली. मलाही वाटलं होतं की हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली असेल, पण सुप्रीम कोर्टाने ते स्थगिती दिलेली नव्हती. मग मी थोडस ज्यांनी स्टेटमेंट केलं त्यांना बोलवलं, त्यांना विचारलं, तर त्यांनी मला थोडस काही गोष्टी सांगितल्या. त्या कदाचित एखाद्या वेळेला आपल्यावर उलटल्या असतात असं मलाही वाटायला लागलं. परंतु त्यांनी लगेच ते करेक्ट करायला पाहिजे होत्या. ते सुप्रीम कोर्टात पुन्हा त्यांनी ऍफिडेव्हिट दाखल करायला पाहिजे होतं.
नंतर मी आणि गिरवर साहेबांनी आम्ही दोघांनी बसलो आणि ऍफिडेव्हिट दाखल करा म्हणून त्यांना सांगितलं आम्ही. आणि अपेक्षा अशीच होती की 8-1 दिवसामध्ये ते बोर्डावर येईल, पण ते बोर्ड दुर्दैवानं बोर्डावर आलं नाही. मग पुन्हा 8-10 दिवसात येईल असं वाटत होतं, पण ते आलं नाही. शेवटी आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोललो. मला अपेक्षा होती की मुख्यमंत्र्यांकडून तिकडून हे प्रयत्न होईल, पण त्यांनी फक्त एजीला सांगितलं की तुम्ही जरा ते लवकर एक्सपिडाईट करा. पण निश्चितच उद्या परवा आहे, त्याच्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांशी पर्सनली आम्ही एजन्सी सुद्धा बोलायचं ठरवलंय. आज आम्ही रात्री बोलतो, उद्या आहे, पण मेन्शन करून उद्या करता आलं तर. आणि ते जमलं नाही तर मी 2 दिवसांनी पर्सनली मला जिथे बोलायचं तिथे मी बोलण्याचा प्रयत्न करतो. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये 30 तारखेच्या अगोदर याच्यावर निकाल होईल याचे मी निश्चितपणे मी अशा ठिकाणी बोलणार आहे की त्या ठिकाणी ते होईल. कारण की काय त्यांची माझी भेट मी 30 तारीख याच्यासाठी म्हणतो की माझे बघा जे आहे मी काही खोटं बोलणार नाही. उगीच तुम्हाला काही सांगायचं म्हणून सांगणार नाही. मी जे करू शकतो मी ते तुम्हाला बोलतो आहे या ठिकाणी. कारण ज्यांच्याशी ज्या व्यक्तीशी माझी भेट होणार आहे ती व्यक्ती 100% करू शकते याची मला खात्री आहे. आणि ती व्यक्ती माझी त्यांची भेट परवा होते. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय, नाहीतर मी बोलतच नाही विषयावर. माझ्याकडून होणार असेल हो म्हणतो, नाही तर नाही. आता जसं स्पष्ट बोलतोय तसं स्पष्ट बोलताय तुम्हाला. तर अशा पद्धतीने झालं पाहिजे आम्हालाही वाटतं. परंतु दुर्दैवानं काही गोष्टी घडत गेल्या, त्याच्यामुळे ते झालं नाही. आज आम्ही प्रयत्न करू, नाहीतर मी 25ला निश्चितपणानं त्यांच्याशी बोलेन आणि याच्यामधून मार्ग काढेल. तर मला शेवटी एवढंच सांगायचं आहे की आज जसं आपण सर्व एकत्र आलात असं एकत्र येऊन संघर्ष केला पाहिजे. जिथे जिथे आपल्याला वाटतं की आपल्याला न्याय मिळत नाही, त्या न्यायासाठी एकत्र येऊन सर्वांनी एकत्र लढलं तर होतंय. कारण आज चित्र असं आहे महाराष्ट्रामध्ये की आदिवासी एकत्र येत नाही, आदिवासी वेगवेगळे आहेत. तर हे जे चित्र आहे ते चित्र याच्या पुढच्या काळामध्ये येऊ नये. आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे जे काही हे ठरवत आहेत निश्चितपणानं चांगल्यासाठी ठरवतील आणि चांगलंच घडेल एवढ्या निश्चित मला वाटतं. तर मी जे तुम्हाला सांगितलं पैशाच्या बाबतीमध्ये ते निश्चितपणानं 25ला माझं निश्चितपणानं बोलणं होईल आणि 1-2 दिवसामध्ये त्याच्यावर निर्णय होऊ शकेल असं मला वाटतं. तुम्ही सर्व आलात एकत्र, सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. धन्यवाद साहेब. आम्हा सर्व युवकांच्या आशा प्रकट केलेल्या आहेत. परंतु साहेब आमचा विश्वास मुख्यमंत्री साहेबांवरती होता, परंतु